मित्रांनो, आज दुसरा विषय घेऊन आलेला आहे अफर्मेशन्स. अफर्मेशनबद्दल तुम्हाला मी लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात काही गोष्टी व्हिडिओज बनवलेच आहेत आणि व्हिडिओ अपलोड पण केलेले आहेत. ठीक आहे. आणि भरपूर व्यक्तींचे तुम्ही व्हिडिओज पाहू शकता YouTubeवर किंवा बाकी काही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही फॉलो करू शकता. सो मी कसं फॉलो करतो, जेव्हा मला काही एखादी गोष्ट खटकत असेल किंवा एखादी गोष्ट अडचण येत असेल, तर मी विचार करतो की त्या गोष्टी मी लिहून ठेवाव्या. त्यावेळी सगळ्या डायरी मेंटेन करतो प्रॉपर. हे सगळं यामध्ये लिहून ठेवतो. कधी काळात माझ्याकडे काही गोष्टी नसतील, तर अफर्मेशन कुठे करावं, काय करावं? सो हा बघा, हा टिश्यू आहे. ठीक आहे. हा टिश्यू आहे. यामध्ये मी माझ्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. जसं की 10,000 फॉलोअर्स ऑन इन्स्टा. ठीक आहे ना. त्यानंतर मॅक्स आउट फॉरएव्हर हे चॅनलचं नाव लिहिलं आहे मी. 5K सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब. ठीक आहे. 5,000 सबस्क्रायबर असावेत माझे. हे एक छोटा गोल आहे. ठीक आहे. ह्या ज्या गोल्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, विन्स आहेत. या तुम्ही गोष्टी तुमच्या जे काही तुमच्याकडे बुक किंवा काही नोटबुक आहे किंवा काही पेपर आहे, तो तुम्ही त्यावर लिहा. तुम्ही त्याची त्या दिवसाची डेट लिहा. जसं की 1 वर्षात मला अचीव्ह करायचं आहे किंवा 6 महिन्यात अचीव्ह करायचं आहे. त्यानुसार तुम्ही त्यासाठी काही मेहनत करताय, कंटेंट्स बनवताय. ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या तुम्हाला गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत, अफर्मेट करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्या व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. मनामध्ये त्याचा दररोज विचार आणायचे आहेत, की हां, आता माझं हे लवकरच झालेलं आहे. मी आनंदी आहे खूप. हे फील करायचं. युनिव्हर्सला तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स सोडायच्या. त्या तुम्हाला पॉझिटिव्हली ट्रिपल 4 टाईम, 5 टाईम है ना, जे काय असेल ते तुम्हाला पुन्हा मिळतं. ओके. अशा प्रकारे तुम्ही अफर्मेशन करा. ठीक आहे. तारीख, वेळ सकट सगळं लिहा, की या तारखेला, या दिवसाला, मी अत्यंत खुश आहे. या दिवशी मी हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही अफर्मेशन्स लिहून ठेवू शकता. ते तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता नेहमी, कायम. ठीक आहे. आणि ते तुम्ही अचीव्ह करू शकता. कारण बाकीच्या पण व्हिडिओज आहे, मी तुम्हाला रिझल्ट्स दाखवले, की अफर्मेशनमुळे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे काय काय होतं, काय काय साध्य करू शकतो आपण. ठीक आहे. थँक्यू.